नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. बातमी अतिशय धक्कादायक आहे. पुण्यातील नामांकित अशा पुणा हॉस्पिटलमध्ये 13 वर्षांच्या मुलाचा पायाच्या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. डोंजेगाव येथील स्वराज सुबोध पारगे वय 13 रस्ते अपघातामध्ये पाय फ्रॅक्चर झाल्याने ऑपरेशन करता अलका चौक पुण्यातील पुणा हॉस्पिटलमध्ये 11 जूनला ॲडमिट झाला. 14 जूनला डॉक्टर राजेंद्र कोठारी यांनी ऑपरेशन करता घेतल्यानंतर पेशंट दगावला. यावेळी भुलीची रिॲक्शन आल्याने पेशंट मृत्युमुखी पडल्याचे कारण पुणा हॉस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर मंडळींनी नातेवाईकांना सांगितले, असाही आरोप टेमगिरे पाटील यांनी केला. ऑपरेशनच्या राहिलेल्या बिलाची मागणी निर्लज्जपणाने त्यांनी केली. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी 13 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे पाटील यांनी स्वतः रुग्ण स्वराज पारगे याची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन पारगे कुटुंबियांशी संवाद साधून राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं सर्वतोपरीच्या सहकार्याचे आश्वासन पारगे परिवाराला दिले होते. यावेळी स्वराज याची उत्तम प्रकृती होती. स्वराज याचा ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे कळताच निनाद टेमगिरे पाटील यांनी भूमाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाशेठ मगर, हवेली तालुका वैद्यकीय मदत कक्षाचे सरचिटणीस लहुजी खेंगट, सामाजिक कार्यकर्ते धोंडाप्पा मुलगे यांच्या समवेत पुणा हॉस्पिटलला धाव घेतली आणि हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारत ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुणा हॉस्पिटल व्यवस्थापनाचे धाबे दणाणले. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त संदीप गिल, एसीपी खाडेसाहेब, पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पोस्टमार्टम झाल्यावर पुणा हॉस्पिटलवर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. पाहूया या पार्श्वभूमीवर निनाद टेमगिरे पाटील यांनी पुणा हॉस्पिटलवर मेडिकल काउन्सिल, धर्मादाय आयुक्त आणि पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्यासाठी दिलेला हा खणखणीत इशारा. स्वराज पारगे म्हणून वय 13 वर्ष, राहणार डोंजे खडकवासला. ते बाळ क्लासवरनं चौपाटीपासून त्यांच्या ह्या खडकवासला चौपाटीपासून डोंजेला जात असताना ऑटोमध्ये रिक्षामध्ये तो चालला होता. तिकडून स्विफ्ट गाडी आली आणि त्याच्या आज्ञात स्विफ्ट गाडी येऊन त्याच्या पायाला धडक देऊन ती गाडी निघून गेली. याची कंप्लेंट 11 तारखेला अभिरुची पोलीस स्टेशनला झाली आणि त्याला त्या इमर्जन्सीमध्ये पायाला जखम झाल्यामुळे अशा लोकांनी तिथून अशा रिक्षामध्ये येऊन त्याला पुणा हॉस्पिटल पुण्यातलं तिथं त्याला ॲडमिट केलं असता गेल्या त्या डॉक्टरांनी 90,000ची मागणी केली. त्याला शस्त्रक्रिया करायला लागन, एक्सरा केला, त्याचा त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन केले आणि त्याच्यात सांगण्यात आलं की त्याला ऑपरेशन करायचं आहे आणि सर्जरी करायची, त्याच्यासाठी 90,000 रुपये भरा. आणि ह्या लोकांची परिस्थिती नव्हती. ह्या लोकांकडं पूर्णपणे म्हणजे ही लोक आपलं घर काम करून खाणारी लोक आहे. मुलाचे वडील ड्रायव्हरकीचं काम करतात, आई धुणं भांड्याचं काम करते आणि त्याच्यावरती त्यांचा परपंच चालतो. आणि ह्या लोकांना पैशाची कुठं काय अरेंजमेंट होत नव्हती. तर त्याच्यानंतर ह्यांनी संबंधित कार्यकर्त्यांकडनं माझा नंबर त्यांना भेटला. मला संपर्क केल्यानंतर मी तिथं फोन केल्यानंतर मी त्यांना फोन करून सांगितलं तिथं संबंधित पीआरओंना, तिथल्या पीआरओंना त्या लोकांना बोललो. तर त्यांनी 30,000 रुपयाची पहिली 50ची मागणी केली, नंतर 30ची मागणी केली. मी म्हणलं इमर्जन्सी होतं तर ठीक आहे, पैसे भरा आणि पैसे भरून त्यांची सर्जरी करा. तर त्यांनी हाय होय करता एक दिवस डिले केला सुरुवातीला. त्याच्यानंतर मग 30,000 रुपये भरून घेतले. मी स्वतः तिथं गेलो आणि गेल्यानंतर फोनवर काय आम्हाला काय किंमतच ठेवली नाही त्या लोकांनी. मग स्वतः तिथं गेल्यानंतर त्यांनी 30,000 रुपये भरून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सर्जरीला घेतलं. सर्जरीला घेताना ह्या डॉक्टरांची भूल चुकीने ह्या डॉक्टरांनी आतमध्ये काय ह्यांच्या प्रोसेसमध्ये आतमध्ये ओटीमध्ये काय झालं काय माहीत नाही. पेशंट पायाला जखम होती, त्याच्या फक्त पायाचं ऑपरेशन होतं. पायाच्या ऑपरेशनसाठी त्यांनी आम्हाला बाहेर आले, आम्हाला सांगितलं बाळाचा BP वाढतोय, बाळाचं
तापमान जास्त वाढतं आहे, अंगातली हीट वाढते आहे, ह्या गोष्टी आम्हाला फसवत चालले. ह्याच्यासाठी ह्यांनी एक इंजेक्शन लिहून दिलं. हे इंजेक्शन अख्ख्या पुणे शहरात कुठं मिळणार नाही हेच बोलले. आणि ह्यांनी हाजी अलीमध्ये मुंबईमध्ये हे इंजेक्शन भेटन, तिथं जाऊन तुम्ही ते इंजेक्शन घ्या हे सगळ्या नातेवाईकांना सांगितलं. ह्याच्यातले निम्मे नातेवाईक पटकन जाऊन तिकडं हाजी अलीच्या रस्त्याने निघाले. निघाल्यावर निम्म्या रस्त्यातच त्यांना त्यांना सांगण्यात आलं की पेशंट आता इंजेक्शनची काही जरूरत नाही आहे, पेशंटची हालत पूर्णपणे क्रिटिकल आहे. आणि तिथून मग मला ह्या लोकांनी फोन केला की भाऊ पायाचं ऑपरेशन आहे आणि ह्या लोकांनी आम्हाला सांगतात क्रिटिकल आहे, आम्हाला आतही जाऊन देत नाही आहे, पेशंटला आत्ता ICUमध्ये आणलं, पेशंटला आम्हाला पाहूनही देत नाही आहे. त्याच्यानंतर मग मी तिथं एक अर्ध्या तासात माझ्या हडपसरच्या ऑफिसमधनं तिथं पोचल्यानंतर त्यांना मी ICUमध्ये गेलो असताना त्यांची ती उपचार प्रक्रिया, त्यांनी ते व्हेंटिलेटरवर बाळाला ठेवलं होतं. मी त्यांना की काय झालं आहे पेशंटला, तर मला ते म्हणले पेशंट दगावलं आहे. मी म्हणलं कसं काय दगावलं, पायाचं ऑपरेशन होतं. तर ते म्हणले त्याला पॉयझन झालं, त्याला भुलीचं इंजेक्शन देताना 2.5 लाख लोकांपैकी एकाला होतं, काहीही कारणं हे देत होते. तर ज्या डॉक्टरने ऑपरेशन केलं मी त्या डॉक्टरांना बोलावं म्हणलं, ते डॉक्टरांना बोलवतच नव्हते. ह्याची चौकशी लावा म्हणलं, चौकशी मला करा, ती काहीच बोलाना. सगळे जो तो मी ज्याला विचारतो तो त्याच्याकडे पाठवायचा, तो त्याच्याकडे पाठवायचा. शेवटी मी खाली मांडी घालून बसलो आंदोलनाला. त्याच्यानंतर तिथं सगळे नातेवाईक आम्ही सगळे लोक बसलो. सगळं बसल्यानंतर त्यांनी मग संबंधित पोलीस स्टेशन पुणे शहरातले सगळे पोलीस चौकीतले सगळे पोलीस तिथं अधिकारी बोलून घेतले. बोलून घेतल्यानंतर तिथं ती लोक आली. ती लोक आम्हाला दबावतंत्र टाकायला लागली, आम्हाला म्हणायला लागली तुम्ही उठा, असं काय करू नका आणि हे चुकीचं. आम्ही आमच्या साध्या सोप्या आणि रीतीने माझं आंदोलन चालू ठेवलं खाली बसून. आणि त्याच्यानंतर आम्ही यांना एकच मागणी करत होतो की ज्या डॉक्टरनी ऑपरेशन केलं आहे आणि ज्या डॉक्टरनी भूल दिली ह्या डॉक्टरांना समोर आणून आम्हाला सांगा नक्की काय झालं आहे काय नाही, ह्याची आम्हाला पूर्णपणे माहिती द्या. नक्की ह्या पेशंटला काय झालेलं आहे आणि कसं काय हा पेशंट दगावला आहे, हे बाळ कसं दगावलं आहे. ह्या गरीब आईबापाचं एकुलतं एक बाळ होतं ते. ह्या लोकांनी कुणाकडे बघायचं, ह्या लोकांनी काय करायचं, हे गोष्ट मी त्यांना सतत वारंवार विचारत होतो. ह्यांच्याकडनं कुठलाही सपोर्ट भेटत नव्हता. ह्यांचे जे मेन डॉक्टर आहेत ते डॉक्टरांना आमच्या समोर बसवायचं, आम्हाला सांगायचं. तर त्यांचे जे शिकाऊ डॉक्टर आहे त्या लोकांना आमच्या समोर बसवायचे, त्यांना सांगायचे की बोलायला आमच्या संघ. आणि आम्हाला ते मान्य नव्हतं. आम्हाला जो मेन डॉक्टरने ऑपरेशन केलं तो डॉक्टर पाहिजे नव्हता ना. तिथून पुढं मग त्यांनी सगळे ते त्यांचे DCP संदीप गिल साहेबांना तिथं बोलावलं. आमची मनभरणी त्यांनी केली. आम्हाला सांगितलं तिकडं चला, आम्ही पोलीस स्टेशनला तिथं विश्रामबाग पोलीस स्टेशनला त्यांनी आम्हाला घेऊन गेले. आम्ही तिथं गेल्यानंतर ते सगळे डॉक्टर लोकांना तिथं त्यांनी बोलावलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करतो, ह्यांची PM होऊ द्या, PMचा रिपोर्ट होऊ द्या. मला त्यांनी ठीक आहे, त्यांनी चांगले त्यांच्या रीतीने ते आम्हाला सांगत होते, गुन्हा दाखल करायचं सांगत होते. पण मला एक काय सांगायचं आहे, गरीब लोकांना पुणे हॉस्पिटल हे चॅरिटी अंतर्गत येतं. ह्या चॅरिटी अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलला यांनी पैशाची सुरुवातीला कायदा काय सांगतो, सुरुवातीला कायदा एकच सांगतो की पहिला विलाज करा, पहिला ह्या रुग्णांचा विलाज करा, मग पैशाची मागणी करा. त्याला तो चॅरिटी त्याचं व्हेरिफिकेशन करा ना तुम्ही. तो जर पेशंट चॅरिटी अंतर्गत बसत नव्हता, तो जर पेशंट हे करत नव्हता, तुम्ही पहिलं ते व्हेरीफाय केलं का, त्याचं आधार कार्ड, त्याचं राशन कार्ड, त्यांचा उत्पन्नाचा दाखला, त्यांचं येणारं उत्पन्न वार्षिक तुम्ही व्हेरिफिकेशन केलं का. 1,60,000च्या आतमधलं जे उत्पन्न जर तुम्ही तुमचा नियम आहे त्या नियमामध्ये बसतं ते तुम्ही ते व्हेरिफिकेशन बी केलं पाहिजे नव्हतं ना. तुम्ही डायरेक्टच तुम्ही त्यांना सांगताय पैसे भरा. तुमचं काय प्रायव्हेट हॉस्पिटल आहे का ते पैसे भरा. तुमचं ते चॅरिटी अंतर्गत येतं ना, तर तुमचा नियम काय सांगतो, चॅरिटी ही गरीब पेशंटला दिलीच पाहिजे. तुमची ही तक्रार मी चॅरिटी कमिशनरकडे पण करणार आहे, मेडिकल कॉन्सल्टकडे बी करणार आहे. ज्या डॉक्टरने भूल दिली आणि ज्या डॉक्टरने ती शस्त्रक्रिया केली त्या डॉक्टरांना त्यांचं सर्टिफिकेट रद्द करण्याची मी मागणी करणार आहे आणि त्यांच्यावरती चौकशी करा हे मी ह्या माध्यमातून सांगतो. आणि चौकशी जर नाही केली तर मी पूर्ण तिथं हॉस्पिटलला जाऊन माझी सर्व राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाची टीम, माझी सर्व टीम घेऊन मी तिथं जाऊन
मांडी घालून बसन, आंदोलन पूर्ण हॉस्पिटल बाहेर करून टाकन आणि त्या हॉस्पिटलला जर व्यवस्थितरित्या चौकशी झाली नाही तर पूर्णरित्या त्याला टाळा लागल्याशिवाय मी तिथून उठणार नाही.